टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय मालिका सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। या मालिकेत रोमांसच्या नावाखाली शारीरिक छळ आणि हिंसाचार दाखवल्याने मालिका त्वरित बंद करण्याची मागणी केली जात आहे। ही मालिका म्हणजेच कलर्स टीव्ही या हिंदी वाहिनीवरील महादेव अँड सन्स आहे। महत्त्वाचं म्हणजे या मालिकेचा मराठी रिमेकही स्टार प्रवाह या वाहिनीवर दाखवण्यात येतोय। कलर्स टीव्ही या हिंदी वाहिनीवरील महादेव अँड सन्स या मालिकेवर सध्या जोरदार टीका होत आहे। या मालिकेतील काही क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत, ज्यावर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे। महादेव अँड सन्स या मालिकेतील मुख्य पात्र असलेला धीरज हा या मालिकेची नायिका रज्जीला कानाखाली मारतो, त्यानंतर तो तिला धक्का देतो, बर्फाने भरलेल्या पाण्यात तो तिला ढकलतो। एवढंच नव्हे तर जबरदस्तीने तिच्यासोबत रोमांसही करतो। यामध्ये रज्जीला इस्त्रीचा चटका लागून तिचा हात भाजतो। महादेव अँड सन्स या मालिकेतला हा एपिसोड पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत। रोमांसच्या नावाखाली हिंसाचार दाखवला गेल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे। या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शकांवरही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पूर्वीच्या काळात गोष्टी वेगळ्या होत्या, आता लोक जागरूक झाले आहेत। या मालिकेमध्ये दाखवलेला रोमांस नसून अत्याचार आहे। TRP साठी काहीही करू नका या असल्या मालिका दाखवून तुम्ही समाजात काय संदेश देत आहात? अशा मालिकांवर त्वरित बंदी आणली पाहिजे। अजूनही तुम्ही स्त्रियांवर अत्याचारच दाखवणार आहात का? अशा संताप्त प्रतिक्रिया महादेव अँड सन्स या मालिकेवर प्रेक्षक देत आहेत। तसेच याच मालिकेचा मराठी रिमेक हा स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झाला आहे। स्टार प्रवाहावर नव्याने सुरू झालेली मालिका सुना येती घरा ही याच मालिकेचा रिमेक आहे। यामध्ये अभिनेते अशोक शिंदे आणि दीपा परब हे मुख्य भूमिकेत आहेत। आता या मालिकेतही तीच कथा दाखवण्यात येणार का की यात बदल करण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या या अशा कथानकांबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।